पुणे विभागात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 90.9 टीएमसी पाण्याची प्रचंड तूट निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या कोरड्या पात्रात पर्यटकांनी केलेली स्टंटगिरी महागड्या गाड्या चिखलात रुतल्याने अंगलट आली असून अखेर क्रेनच्या सहाय्याने या गाड्या बाहेर काढाव्या लागल्या आहेत। सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली गावी कर्नाटकातून आंबा वाहतूक करणाऱ्या एका मद्यधुंद टेम्पो चालकाने 2 दुचाकींना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 2 दिवसीय कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून रस्ते चकाचक करणे आणि अतिक्रमणे हटवण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। सोलापूरच्या मंगळवेढा येथील माचणूर पुलाखालील जंक्शनचे काम अपूर्ण असल्यामुळे आणि बेगमपूर मंगळवेढा पुलाचे रेलिंग तुटल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून खासदार प्रणिती शिंदे यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे।